मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठी त्याच्या आधी मी सांगितल्याप्रमाणे दररोज 8:15ला भाग टाकायचा प्रयत्न करतोय. वेळात वेळ काढून हा भाग टाकतोय. याच्या आधी मी सांगितलं होतं की रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी काय काय घडलं हे मी या भागात दाखवणार आहे. हनुमान जयंती मित्रांनो, हनुमानची मंदिरे भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येत मोठं आहे, पण गावोगावी मंदिर श्रीरामांचं नाहीये. हनुमंताचं मंदिर मात्र गावोगावी आहे. तर या संदर्भात त्यामुळे हनुमान जयंतीचा भाग थोडा मोठा होईल आणि रामनवमीचा भाग थोडासा छोटा होईल. आणि सुरुवातीला पाहू की गावामध्ये सुरुवातीला पारायण बसलं होतं, त्याच्यानंतर जे कसं कसं आपल्याला काय काय घडत गेलं या भागात पाहू. 10 मिनिटात आपण हा भाग कव्हर करणार आहे. डिग्रजचा कृष्णाकाठ दररोज संध्याकाळी 8:15ला भाग येतोय आपला 10 मिनिटाचा. पाहत चला आणि आवडल्यास तुमच्या मित्राशी नक्की शेअर करा. चला पाहू रामनवमी आणि हनुमान जयंतीचा हा भाग. चला. पंचकल्याण सोहळ्यानंतर आता पंचकल्याण सोहळा 20 ते 22 वर्षांकधी होईल तर होईल, पण पहिल्यांदा त्याच्यानंतर मला लाइटिंग दिसते आणि आपला गावचा बोर्ड आणि सोमवारचा बाजार. मग आता लाइटिंग कशाशी जाऊन पाहावंच लागेल. दूध घालायला मी आलोय हातात किटली घेऊन आणि जाऊन पाहतो काय आहे. मनुष्य जन्माच्या हो, पारायण बसले आणि पारायणामध्ये आपले काका देखील असणार, कारण की काका अशा धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी नक्कीच असतात. त्या दिवशी मी काकासोबत जास्त वेळ बसलो नाही. आता दुसऱ्या दिवशी बघा पारायण इथं बसले आणि साईडचा हा बोर्ड आहे. हा संध्याकाळी रस्ता ब्लॉक केला जातो आणि इथे पारायण चालू असतं. पुन्हा काम झालं म्हणजे पारायण झालं की बाजूला करून ठेवला जातो. आता पालखी सोहळा आहे आणि पुन्हा एके दिवशी मी काकाच्या शेजारी जाऊन बसलोय. गेलो तिथे की काका त्याचं पारायण आहे काय असायचेच आणि आधी ते देखील मध्ये उभारलाय बघा पारायणासाठी. लहान मुलांना पारायण सवय लावणं खूप चांगली गोष्ट आहे. संध्याकाळी 10:30 वाजलेत आणि काय बाहेर दिसते. अरे राणा कसं काय एवढ्या उशीर आला? तू कीर्तनास येताना बघितलं असणार आहे. हा, कीर्तनापाशी बाय कीर्तन ऐकत बसला असते. आई त्याला वरणचा पट्टा आई कीर्तनासून जाऊन आले आणि कीर्तनासून येताना आईला पाहिलं आणि त्याच्या मागे आलाय. भूक लागली त्याला, मात्र आपल्या घरची आठवण नक्की होत्या. चपाती आहे त्याला. गुड नाईट मित्रांनो. आता दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती आहे आणि गाडीवर जाताना मला 3-4 मुलांनी हात केला. मी देखील त्यांना गाडी घेतली. शेवटचा मुलगा आहे का मुलगी मला शेवट पण समजलं नाही. आणि बघा साईडला बघा तुम्ही मित्रांनो, कितीही सांगा तुम्ही पण मोबाईल गाडीवर वापरणार लोक. बाय. अहो हनुमान जयंती आहे, सगळीकडे प्रसाद चालू आहे. मग मुलं काय हनुमान जयंतीला पाहायला लागल्यात. इथे देखील ती मुलं सोडली मी हनुमान जयंतीच्या ठिकाणी एका हनुमान मंदिराजवळ आणि ही देखील 5-6 मुलं आहेत ज्यांनी देखील मला विचारलं राव की हनुमान मंदिर कुठं आहेत. म्हणजे प्रत्येक हनुमान मंदिरात प्रसाद आहेच म्हणून मुलं सर्वत्र हनुमान मंदिराकडे चालल्यात. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांना पोट भरून खायला मिळणार. आणि इथे बघा आपल्या गावातले मित्र आमटी बहुतेक प्यायला लागलेत. हनुमान मंदिराचा प्रसाद तयार झालाय आणि मुलांना आमटी भरपूर लय आवडाल्या, आमटीच प्यायला आहेत. पण पावसाचं मित्रांनो वातावरण पण दिसायला लागले आणि पाऊस येण्याची शक्यता पण आहे. बा गाडीवर तुम्हाला चिठ्ठे दिसतील. याला बहुतेक पावसाने व्यत्यय येतोय का कोणा ठाव. डिग्रजचा कृष्णाकाठ इथे समोर तुम्हाला दिसेलच आणि रात्रीची जेवणाची व्यवस्था त्यामुळे मरक्यूर लावायची सोय चालू आहे. आणि आमटी मात्र मित्रांनो सर्वजणांचा संख्या वाढलेली आहे आमटी चाकणाऱ्यांची. बघून की प्रसाद कसा झालाय. देवाला पहिला नैवेद्य दावल्यानंतर पुन्हा ते प्रसाद बघतात कसे झालाय देव. आणि इथे बघा आता मंदिर आहे आणि मंदिरात पालखी सोहळा निघणार आहे आणि पालखीसाठी मुलं आले आहेत. ही मुलं पालखीच्या पुढे धनगरी ढोल वाजवतात आणि हा झेंडा घेतोय. हनुमंतांची पालखी पूर्ण गावामध्ये फिरून येणार आहे. नेमका त्याच वेळी मी मंदिरात आलो होतो. बरं झालं आपला तर रेकॉर्डिंग करायला मिळेल. पालखी हनुमंताची आहे पण जय श्रीराम म्हणूनच ती मंदिराच्या बाहेर आली आणि आता ती गावाला पूर्ण प्रदक्षिणा करणार. ज्या ठिकाणी पालखी थांबेल त्या ठिकाणी ज्यांनी पालखी घेतलेली आहे त्यांचे आणि गुरुवांचे पायावर पाणी घातलं जातंय. डिग्रजच्या कृष्णाकाठी 2 हनुमान मंदिर आहेत आणि ज्या ठिकाणी पालखी असेल त्या ठिकाणी भाविक त्याची आरती देखील करतात आणि त्याची पालखी खाली जाणार आहे. खाली म्हणजे डिग्रजच्या कृष्णा किनारी मुलगा हातातून प्रसाद घेऊन चाललाय आणि गुरु गेलेत नारळ वाढवायला. नदीला नारळ वाढवण्यात आलाय आणि पुन्हा पालखीत ठेवण्यात आलाय आणि पालखी पुन्हा पूर्व ठिकाणी गेली आहे ज्या ठिकाणी ती प्रदक्षिणेसाठी जाणार आहे गावच्या. आणि मुलांना चेव आलाय. ढोलाच्या आवाजावर एका लहान मुलीने किती भारी ठेका धरलाय. आणि अशा प्रकारे जी घरं आहेत मित्रांनो ही मला खूप आवडतात. जुन्या टाईपची जुन्या घरांची आठवण करून देतात. एखाद्या वाड्यासारखे वाटतात. अशा ठिकाणी रेकॉर्डिंग किंवा शूटिंगसाठी आपण एकदा जाणारच आहे. पुढे गेल्यानंतर इथे गव्हाची स्वच्छता चालू आहे. तर ही मळणी नाही मित्रांनो, ही स्वच्छता आहे की कमी किमतीत साधारण 1 किलोसाठी 1 रुपये या हिशोबाने स्वच्छ करून दिला जातो गहू. ट्रॅक्टरला कपलिंग जोडून ते स्वच्छतेचं केलं आहे. म्हणजे आतून वारा मारला जातं आणि जे लहान गहू किंवा काय ते बाजूला फेकले जातात. हा कसा बघायला बघा. पारंपरिक वाद्यात एका ठिकाणी फटाकडे का वाजवली समजले नाही. ज्या ठिकाणी पाणी होतं त्या तुम्हाला दिसेल की पावसाचे थेंब पडत आहेत. बहुतेक पाऊस येणार आहे. तरी देखील मुलं काही उत्साह कमी नाही. पाऊस ढोलवर पडला आहे तरी देखील वाजवतच आहेत.
आता पावसात भिजून हा मुलगा कसा चिंकतो बघा. का तर याला सर्दी येणार बहुतेक आता, कारण काही मुलांना सर्दी पावसामुळे येतेच. रोड पूर्णपणे वल्ला झाला आहे आणि पाऊस बारीक छट्याचा आहे, पण पाऊस पूर्णपणे रोड वल्ला म्हणजे बारीक पाऊस चालूच आहे. आणि मी या ठिकाणी स्वस्तिकच्या झाडाखाली बसलेलो आहे. कंटाळा आलाय भरपूर चालून आपल्या मित्राजवळ बसलेला आहे. तो बॅट घेऊन बसलेला आहे. पुढे काय आदित्यने देखील पाणी घातलंय आणि घागर वाजवत आहे. बसवेश्वर मंदिराजवळ पालखी आली आहे. साधारण 2 किलोमीटरचा वेढा होत असेल. पूर्ण गाव संपते तेवढ्यात. डिग्रजचा कृष्णाघाट आपलं मित्रांनो छोटं गाव आहे. कसबी डिग्रज शेजारी गाव आहे, ते मोठं गाव आहे. पालखी मंदिरात गेल्यानंतर विनोद दिसला आणि माहिती आहे त्याला की आपल्याला प्रसाद आहे आज आणि प्रसादला जायचंच आहे, त्यामुळे तो बोलवाय मला आलाय. आता ही मंदिरात आल्यानंतर आरती करायचं आणि इथून लगेच प्रसादा जायचं. मंदिरामध्ये झुमर आहे, ज्याचे बदलते शेड मी तुम्हाला दाखवत आहे कलरचे. आणि आता आरतीनंतर लगेच जायचा प्रसादला. बाजूला फेट्यामध्ये तुम्हाला व्यक्ती वाटेल म्हणून मी कॅमेरा मागे घेऊन दाखवत आहे की छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे तो. आरती झाली आणि ढोलचा आवाज थांबला. मात्र दुसराच एक आवाज चालू झाला, कारण मुलं फुगं फोडाय पळाली. प्रसाद म्हणून राजीगरा लाडू वाटण्यात आले आणि या म्हणलं मुलांना ढोल वाजवणार, तुम्ही 2-2 घ्या, कारण तुम्ही ढोल वाजवून दमलाय. आणि आता चला डिग्रजच्या कृष्णाकाठी. प्रसाद आहे त्या ठिकाणी, कारण की हनुमान मंदिर नदीकडलाच आहे आणि नदीकडला बसून जेवण्यात खूपच समाधान असं वाटतं मित्रांनो. गार वारा, नदीचा किनारा. डिग्रजचा कृष्णाकाठ असा मस्त असा घाट आहे. पायऱ्याच्या टप्पे आहेत आणि त्यानुसार मुलं तिथं वाढायला देखील आहेत आणि जेवायला देखील आहेत. काही छोटे मंडळी आपले मित्र तिथे आपल्याला भेटत आहेत आणि मी बसलो ती शेवटच्या पायरीवर पाक खाली. आणि माझ्या खाली एक लाईन आहे आणि वर 3-4 लाईन तर आहेतच. आणि मस्तपैकी प्रसादाची सोय होती. खूप छान असा प्रसाद केलेला होता. शिराभात आमटीचा प्रसाद मनोभावे खाल्ला आणि डिग्रजच्या कृष्णाकाठात हनुमानचा प्रसाद मित्रांनो आपल्याला भेटला. प्रसाद घेतला, पण प्रसाद घेतल्यानंतर खाली जाऊन कृष्णाकाठ पाहायची इच्छा मात्र काही राहावी नाही. पुन्हा मी खाली गेलो आहे आणि आपण ज्या ठिकाणी पोहतोय त्या ठिकाणी पाहत आहे आणि वर पंक्ती या सुरूच आहेत. आता हनुमंताचा भाग मित्रांनो आपण शेवट केला आहे आणि थोडा वेळ आता श्रीरामांसाठी द्यायचा आहे. तर कृष्णाकाठी उजवणार 11,000 दिवे. कृष्णामाई घाटावर त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं होतं कृष्णामाई महोत्सव होते, ते 11,000 दिवे उजवण्याचं हे केलेलं आहे. तर या ठिकाणी मंदिरात गेलो असता हनुमंताच्या राणा कुठे दिसेल तिथे माझ्या मागच येत असतोय. हे आपल्या मोजडेगरचं मंदिर आहे आणि हे आहे कसबेगरचं मंदिर. तर या ठिकाणी रामनवमी साजरी केली आहे बघा. रामाचं तुम्हाला फोटो दिसेल, पूजन केलं आहे आणि त्या ठिकाणी मी रेकॉर्डिंगसाठी आलो आहे रामनवमीचं. काय झालं रेकॉर्डिंग रामनवमीचं? रामनवमीचा अप्रूप मित्रांनो शासकीय नोकरदारांना, कारण त्यांना सुट्टी असते. बाकी रामाचं मंदिर हे अयोध्येलाच मोठा आहे, तिथं मोठा कार्यक्रम होतो. गावोगावी मात्र रामाचं मंदिर नाही, त्यामुळे कार्यक्रम जास्त होत नाहीत. आणि आता हनुमान मंदिर आहे कसबेगरचं, त्या ठिकाणी हनुमान जयंतीच्या 5व्या दिवशी प्रसाद असतोय आणि रामनवमी तिथे तुम्ही साजरी झाली पाहिला. आणि प्रसादासाठी मी गेलो असता आदल्या दिवशी गूळ वगैरे आणून ठेवलाय. साधारण 15 ते 20,000 लोकांचं जेवण करायची तयारी तिथे जोरात सुरू आहे. जय हनुमान, जय श्रीराम. आणि हनुमान जयंतीच्या प्रसादाला संध्याकाळी मी काकांनी पोहोचवलेला आहे, कारण की 2-3 गावात रिक्षानं सांगितलं होतं की सर्वांनी प्रसादाला या. साधारण 600-700 मीटर लांबीची लाईन बसली होती आणि सर्वजण मनोभावे हनुमानाचं दर्शन घेत आहेत. हनुमानाला या ठिकाणी पिवळा असा लेप लावला हळदीचा. डिग्रजचा कृष्णाघाट सांगलीची हळद प्रसिद्ध, त्यामुळे हळदीचा लेप. आणि येथे बघा तुम्हाला खिडकीतून दिसेल की स्त्रियांसाठी सेपरेट व्यवस्था केली आहे बसण्याची आणि बाहेर आल्यानंतर पुरुषांसाठी अशी मोठी लांबच्या लांबच रांग आहे. त्या ठिकाणी आता प्रसाद घेत बसलेला आहे. पुन्हा मंदिराच्या बाजूला देखील बसण्याची लाईन आहे. भरपूर ठिकाणी सोय केली आहे. तेवढे सेवेकरी देखील आहेत आणि तेवढे प्रसाद घेणारे देखील आहेत. एकदम झाला जसा मौजे डिग्रज या गावात प्रसाद होता तसा सेमच प्रसाद आहे शिराभात आमटीचा हनुमंताचा. आणि या ठिकाणी प्रसाद ग्रहण करत आहे मी. तर त्या ठिकाणी मला दिसले मागे अबू मिया, आपले अबू मिया देखील वाढा लागले तिथे प्रसादामध्ये, कारण त्यांचं घर मंदिराला लागूनच आहे. आणि प्रसाद पूर्णपणे ग्रहण केल्यानंतर मी पाहिले शेजारी कोण बसले, तर नदीवर आपले पोहा येणारे तात्या देखील बसलेत. मी बसलोय, माझ्या शेजारी काका बसलेत, आपले दररोज असतात ते. वर फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे आणि माझ्या शेजारी आपले नेहमी सोबत असणारे काका. आणि त्याच्या बाजूला डिग्रजच्या कृष्णाकिनारी तात्या बसलेत आणि तात्या नदीवर दररोज आपल्यासोबत पोहायला असतात.
तर मित्रांनो, हनुमान जयंतीचा पूर्णपणे प्रसाद ग्रहण केल्यानंतर रोड मोकळा होत आहे आणि 15 ते 20 लोक जेवून झालेत आणि पत्रावळ्या ट्रॉलीमध्ये पूर्णपणे भरले आहेत. आता काका आणि मी चाललोय आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठी. मोजरीलाच आपल्या गावाला, दोन्ही गावं शेजार शेजारी आहेत. डिग्रजचा कृष्णाकाठ. चला तर मित्रांनो, हनुमान जयंती आणि रामनवमीचा हा 10 मिनिटाचा भाग संपत आला. आता पुढल्या वर्षी याच जयंतीनं भेटू, पण डिग्रजच्या कृष्णाकिनारी दररोज काही ना काही भाग येत असतात. तर उद्या 8:15ला वेगळा भाग पाहू. आता या भागासाठी मला सांगायचं म्हटलं तुम्हाला मित्रांनो, काल 2 तास गेलते आणि मगाशी जे 1558 रेकॉर्डिंग होतं ते 5 वाजता केलं मी आणि आता 7:30 वाजलेत. याच्यावर फक्त शर्ट घातला होता. म्हणजे आता जे एक 3 तास 2.5 तास, म्हणजे एक भाग करण्यासाठी साधारण 10 मिनिटाच्या भागासाठी 4.5 तास तर लागतात. आवडत असल्यास मित्रांनो नक्की शेअर कर चला. आणि याच्यानंतर दररोज 8:15 टाकण्याचा भाग मी प्रयत्न करतोय. तर दररोज 5 तास काढणं किती अवघड आहे तुम्हाला देखील माहिती आहे, कामातून धकाधकीतून. तर आवडत असल्यास नक्की शेअर कर चला आणि उद्या पाहू हा भाग. दररोज काही ना काही 8:15 टाकायचा मी प्रयत्न करतोय आणि कधीतर लेट होत असल्यास मला क्षमा असावी, कारण की कधी वेळ भेटत नाही. तर एक दिवशीचा भाग गॅप होईल आणि दुसऱ्या दिवशी येईल, मग तर दुसऱ्या दिवशी 8:15 येण्याचा शक्य असेल. चला, खुश राहा, सुरक्षित राहा आणि असेच भेटत राहू.